निवडणुका झाल्या, निकाल लागलेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीही पार पडला. मात्र यंदाच्या निवडणुकीतील आश्चर्याची बाब म्हणजे एकेकाळी वर्षानुवर्षे राज्याची सत्ता गाजवणारी काँग्रेस यंदा एक दोन नव्हे तर तब्बल 21 जिल्ह्यांतून हद्दपार झाली. या 21 जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे काँग्रेस सोबतच महाविकास आघाडीसाठी सुद्धा हा मोठा धक्का आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हातातून निसटलेले हे 21 जिल्हे कोणते आणि तिथली राजकीय समीकरणं कशी आहेत याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे रिद्धेश कदम. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक म्हणजेच तब्बल 103 जागा लढवणाऱ्या काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर विजय मिळवता आला. त्यातही अनेक जिल्ह्यांमध्ये तर काँग्रेसची पाटी पुरती रिकामीच राहिली. धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, बीड, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांचं एकहाती वर्चस्व होतं. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नांदेडमध्ये यंदा काँग्रेसला त्यांच्या पक्षांतराचा मोठा फटका बसला. अमरावती जिल्ह्यात तर काँग्रेस पुरती खिळखिळी झाल्याचं चित्र आहे. सलग 3 टर्म आमदार असलेल्या काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा तिवसा मतदारसंघ हा अमरावती जिल्ह्यातच. मात्र यावेळी यशोमती ठाकूर यांचा दारुण पराभव झालाय. अमरावती विधानसभेत केवळ एक हक्काचा आमदार असलेल्या सुलभा खोडकेंनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाल्यात. त्यामुळे अमरावती विधानसभा सुद्धा काँग्रेसच्या हातून निसटली. शिवाय पुणे जिल्ह्यात तर पहिल्यांदाच काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी एकही जागा काँग्रेसला पदरात पाडून घेता आली नाही. विशेष म्हणजे लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी पुन्हा कसबापेठ विधानसभेतून एकदा आपलं नशीब आजमावलं. मात्र विधानसभेतही त्यांच्या नशिबाने त्यांना साथ दिली नाही आणि भाजपच्या हेमंत रासनेंनी त्यांचा पराभव केला. कोल्हापूर दक्षिण विधानसभेत झालेला काँग्रेसच्या ऋतुराज पाटलांचा पराभव हा तर सतेज पाटलांचाच पराभव मानला जातो. कोल्हापुरात सतेज पाटील म्हणजे काँग्रेस अशी ओळख असलेल्या त्यांच्याच पुतण्याच्या पराभवाने त्यांच्यावर नामुष्कीची वेळ ओढवली. कोल्हापूर जिल्ह्यात 6च्या 6 ही जागा काँग्रेस जिंकेल असा दावा जिल्हाध्यक्ष असलेल्या सतेज पाटील यांच्याकडून केला जात होता. कोल्हापूर उत्तरची जागा तर त्यांनी हक्काने मागून घेतली. प्रसंगी त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांशी वैरही पत्करलं. मात्र या एकाही जागेवर त्यांचा प्रभाव दिसला नाही. या निवडणुकीतील काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव म्हणजे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांना आलेलं अपयश. कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गड भाजपच्या अतुल भोसलेंनी उद्ध्वस्त केलाय. वर्धा जिल्ह्यातील 4 मतदारसंघांपैकी 3 ठिकाणी काँग्रेसने आपले उमेदवार दिले होते. मात्र या तिन्ही ठिकाणी त्यांना यश आलेलं नाही. यासोबतच कोकणात तर काँग्रेसचे नामोनिशाणही शिल्लक राहिलेले नाही. 6 महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक 13 जागा जिंकून काँग्रेस क्रमांक 1चा पक्ष बनला. याच विजयाची हवा डोक्यात गेल्याने विधानसभेत त्यांची नाचक्की झाल्याचं बोललं जाते. शिवाय लोकसभेतील विजयानंतर विधानसभेत नो टेन्शनच्या भूमिकेत असलेली काँग्रेस चांगलीच तोंडावर आपटल्याचं दिसते. राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्राच्या तळागाळात पोहोचलेला पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेसची विधानसभेत मोठी वाताहत झाली. तुम्हाला काय वाटतं? या पराभवातून धडा घेऊन काँग्रेस महाराष्ट्रात आपला पक्ष वाचवू शकेल का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.